इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। मुंबई आणि त्यालगतच्या भागांमध्ये ड्रग्ज तस्करीला आळा घालण्यासाठी मोठी कारवाई करत मुंबईतील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने उल्हासनगर शहरातून कार्यरत असलेल्या आंतरराज्य ड्रग्ज सिंडिकेटचा यशस्वीपणे पर्दाफाश केला आहे। या कारवाईत 75 किलो गांजा आणि 4800 कोडीन सिरपच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत। या प्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली आहे। एनसीबीला मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगर स्थित एक सिंडिकेट आंतरराज्य स्तरावर बेकायदेशीररित्या सीबीएस बाटल्यांची तस्करी करत असल्याचे आढळून आले। अधिक चौकशीतून हे समजले की सिंडिकेटने सीबीएसच्या बाटल्यांचा पुरवठा करण्यासाठी योजना आखली होती। पुढील तपासात हा माल उल्हासनगरमधील एका कुरिअर ऑफिसमध्ये ट्रक करण्यात आला। एनसीबी मुंबईच्या टीमने लगेचच या भागात लक्ष ठेवून या मालाची 8 ऑगस्ट 2024 रोजी तपासणी केली। या कारवाईत 4800 सीबीएस बाटल्यांचा समावेश असलेला माल जप्त करण्यात आला आणि विनोद पी नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली। चौकशीत विनोदने इतर सिंडिकेट सदस्यांबद्दल माहिती दिली। त्यानुसार 9 ऑगस्ट 2024 रोजी भिवंडी भागात मनीष पी, आकाश पी, राज के, मोहनीश एस आणि सनी जे या संशयितांना एका वाहनासह पकडण्यात आले। वाहनांची तपासणी केली असता प्रवासी बॅग, ट्रॉली बॅग आणि गोणींमध्ये 75 किलो गांजा सापडला। याचबरोबर पूर्वीच्या बेकायदेशीर ड्रग्ज विक्रीतून जमा झालेले 1,18,860 रुपये देखील जप्त करण्यात आले। सर्व व्यक्तींना एनडीपीएस अधिनियम 1985 नुसार अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अतिरिक्त संचालक अमित गवते यांनी दिली।